संन्यासमिति प्राहुर योगम तम विद्धि पांडव नय संन्यस्त संकल्पो योगो भवति कश्चन। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मिशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातीच्या पावनतीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा। या प्रवचन सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। 6व्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे आणि 6व्या अध्यायातील दुसऱ्या श्लोकाचं चिंतन आपण करत आहोत। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात। हा गीतेचा उपदेश करत असताना आता 6व्या अध्यायामध्ये ध्यानयोग सांगायचा आहे, परंतु त्या ध्यानयोगाचं साधन म्हणजे निष्काम कर्मयोग आहे। कर्मयोगाने चित्तशुद्धी झाल्याशिवाय माणसाचं ध्यान व्यवस्थित होणार नाही। ज्ञान असेल ध्यान असेल त्याच्याकरता माणसाचं चित्त शुद्ध पाहिजे। चित्त जर शुद्ध नसेल तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील, नाही निर्मळ जीवन काय करील साबण असा विचार आहे। आपलं चित्त जर शुद्ध नसेल तर त्या माणसाला शांत बसवत नाही। चित्त शुद्ध असल्यानंतर तो मनुष्य शांत बसतो, ध्यान करतो, ऐकतो। का आपल्या जीवनामध्ये चित्त विक्षिप्त होतं, का आपलं लक्ष ध्यानात लागत नाही, देवाकडे लागत नाही, त्याचं कारण मुख्य चित्त अशुद्ध आहे। चित्त शुद्ध झाल्यानंतर ते आपोआप स्थिर व्हायला लागतं। म्हणून निष्काम कर्मयोगाची स्तुती भगवंतांनी इथे केलेली आहे। भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, बाबा ज्याला यम संन्यासम इति प्राहु तम योगम विद्धि पांडव। पांडव म्हणजे अर्जुनाला या ठिकाणी पांडव अशी संज्ञा आहे। अर्जुनाची बरीचशी नावं आहेत, त्याच्यापैकी अर्जुनाचं एक नाव काय आहे? पांडव आहे। आनंदी महाराज काय नाव आहे? पांडव। पांडव का म्हणतात अर्जुनाला? पंडूचा मुलगा आहे म्हणून पांडव। पंडू जो होता तो शुद्ध अंतःकरणाचा होता, त्याप्रमाणे तू सुद्धा शुद्ध अंतःकरणाचा आहेस। आणि म्हणून मी तुला सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐक। ज्याला लोकांनी संन्यास असं म्हटलंय, श्रुती स्मृती पुराण याच्यामध्ये संन्यासाची व्याख्या आलेली आहे। यम संन्यासमिति प्राहु, प्राहु म्हणजे लोक म्हणतात, तम योगम विद्धि पांडव, त्यालाच तू योग असं जाण, असं भगवान परमात्मा म्हणतात। म्हणजे जो संन्यास असेल तोच योग आहे। नावं जरी वेगवेगळी असली तरीसुद्धा दोन्हीचं साध्य मात्र काय आहे? एकच आहे। काल आपण चिंतन करून आलो, एकच पुरुष आहे, त्याला वेगवेगळी नावं आहेत। भगवान परमात्म्याने सुद्धा अनेक ठिकाणी असं म्हटलंय, अर्जुनागा तो भक्तू तोची योगी तोची मुक्तू, तो वल्लभा मी कांतू ऐसा पडिये। कितव्या अध्यायात आलंय? 12वा अध्याय। अर्जुना गा तोची भक्तू, तोच भक्त आहे, तोच योगी आहे, तोच मुक्त आहे, किंबहुना तो वल्लभा मी कांतू, तो माझी प्रिय आहे आणि मी त्याचा प्रिय आहे। आता एवढी नावं दिली, योगी भक्तू मुक्तू पुन्हा वल्लभा, एकाच पुरुषाला दिलेली आहे। भक्त जो असतो तोच योगी असतो, योगी जो असतो तत्वाच्या दृष्टीने बरं का, साधनेच्या दृष्टीने फरक असू शकतो। संत योगी साधू भक्त ज्ञानी हे सगळे एकच असू शकतात परमात्मा स्वरूप झाल्यानंतर। म्हणून भगवान परमात्मा म्हणतात, बाबा
खरा मला जो संन्यास अपेक्षित आहे किंवा शास्त्राला जो संन्यास अपेक्षित आहे तो कोणता संन्यास आहे? कपड्याचा संन्यास अपेक्षित आहे का? बाहेरचा संन्यास अपेक्षित आहे का? देशाचा संन्यास अपेक्षित आहे का? एका विशिष्ट देशात जाऊन बसला झाला संन्यासी, बरोबर आहे का? जंगलात जाऊन बसला झाला संन्यासी, अपेक्षित आहे का? नाही. भगवे कपडे धारण केले झाला संन्यासी, नाही. शास्त्राला संन्यासी कोणता अपेक्षित आहे? शास्त्राला संन्यासी कोणता अपेक्षित आहे तिथे भगवान सांगतात, नये संन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन. कश्चन म्हणजे कोणीसुद्धा असंन्यस्त संकल्प हा योगी न भवती. जोपर्यंत संकल्पाचा त्याग करत नाही तोपर्यंत कोणीही योगी होऊ शकत नाही. एखादा मनुष्य भगवं वस्त्र धारण करू शकतो, पण भगवं वस्त्र धारण केलेलं असेल आणि मनात जर सगळे संकल्प असतील तर तो योगी झाला का? तो संन्यासी झाला का? झाला नाही. आणि एखादा घरातच असेल आणि संकल्पाचा त्याग केला असेल त्याला योगी म्हणावं, त्याला संन्यासी म्हणावं लागतं. कारण सगळ्या दुःखाचं कारण जर काय असेल, कामनेचं कारण जर काय असेल तर काय आहे? संकल्प आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, एकाच शब्दात तुकाराम महाराजांनी संन्यासाची व्याख्या सांगितली. संन्यास तो त्याग संकल्पाचा. तुकाराम महाराज म्हणतात ऐका, कशाला काय काय म्हणायचं? संन्यास तो त्याग संकल्पाचा. एका एका वाक्यात सांगितलं आहे. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, आणि ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनू. तुकाराम महाराज सूत्रात बोलतात कधी कधी. तसा संन्यास तो त्याग संकल्पाचा. आपल्या जीवनातला कर्मफलाविषयी असलेला संकल्प संपणं हाच काय आहे? संन्यास आहे. आणि हाच काय आहे? योग आहे. कारण संकल्पामुळेच त्या ठिकाणी सगळी दुःख निर्माण होतात, कामना निर्माण होतात. म्हणून संन्यास तरी काय? भगवान म्हणतात ज्याला संन्यास संन्यास असं म्हणतात. संन्यास शब्दाच्या व्याख्या गीतेत अनेक आलेल्या आहेत. 18व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्यांनी संन्यास आणि त्याग याच्या संबंधाने बोलत असताना संन्यासाची व्याख्या वेगळी केलेली आहे. संन्यास शब्दाची व्याख्या काय केली? व्याख्या निपटोनी कर्म सांडिजे. नाही 18वा अध्याय सुरू आहे. हो, तोची गा संन्यास म्हणिजे. भगवान परमात्मा म्हणतात एकदम कर्म सोडूनच द्यायचं, तो संन्यास. तिथली व्याख्या वेगळी आहे, ती इथं घ्यायची नाही. इथे व्याख्या घ्यायची की संन्यास संन्यास म्हणजे संकल्पाचा त्याग संन्यास. हो, तुकाराम महाराज म्हणतात ऐसा करी का संन्यास. हो, करी नाश संकल्पाचा. संकल्पाचा नाश करणं हाच फार मोठा संन्यास आहे. आणि संन्यास शब्दाची व्याख्या जर आपण व्युत्पत्तीच्या दृष्टीने पाहिली, संन्यास काय शब्द आहे? सम उपसर्ग आहे आणि न्यास आहे. न्यास म्हणजे त्याग आणि सम म्हणजे सम्यक प्रकारचा न्यास, योग्य प्रकारचा त्याग, त्याला म्हणायचं संन्यास. केवळ त्याग म्हणजे संन्यास नाही. एकदम कर्म सोडून दिलं संन्यास नाही. कर्मफलाची आसक्ती सोडली, कर्तृत्वाचा अभिमान सोडला, संन्यास. मी माझी ऐशी आठवण आता विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. किंवा सती न्यासम, परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जेवढे काही अनित्य अनात्म पदार्थ आहेत त्या सगळ्यांचा बाध करणं, त्यांना ते कल्पित आहेत असं मानून अधिष्ठान रूप होऊन जाणं, हा खरा संन्यास आहे. किंवा परमात्म्याला सर्व काही समर्पित करणं, हा खरा संन्यास आहे. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात यम संन्यासम आहुर तम योगम विद्धी पांडव. आणि तोच योग आहे. योग म्हणजे तरी काय? योगाची व्याख्या केली, योगच चित्तवृत्ती निरोधा. चित्तवृत्तीचा निरोध होणं. आणि योगातलं शेवटचं सूत्र आहे तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम, परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होणे. त्याला योग असं म्हटलेलं आहे. तेव्हा संकल्पाचा त्याग केला की खाली परमात्माच राहतो. म्हणून योग आणि संन्यास एकसारखेच आहेत. आणि संकल्पाचा त्याग केल्याशिवाय कोणीही योगी होऊ शकत नाही.
भगवान परमात्मा या श्लोकामध्ये सांगतात. संकल्प हा सगळ्या दुःखाचं मूळ आहे. पहिला मनामध्ये संकल्प निर्माण होतो, नंतर कामना निर्माण होते, नंतर क्रिया होतात आणि मनुष्य मग सुखीदुःखी होतो. संकल्पच निर्माण मनामध्ये झाला नाही तर कामना निर्माण होणारच नाही. संकल्प म्हणजे काय? सम्यकत्वाची कल्पना. अमुक अमुक गोष्ट चांगली आहे, अमुक अमुक गोष्ट मला आवडणारी आहे, अमुक अमुक गोष्ट माझी इच्छा पूर्ण करणारी आहे, असा पहिला मनामध्ये काय निर्माण होतो? संकल्प निर्माण होतो. हो, कोणती गोष्ट घ्या तुम्ही. एखाद्याचं घर पाहिलं, घर खूप चांगलं आहे असं ज्ञान झालं, चांगलं आहे असं ज्ञान झाल्यानंतर लगेच संकल्प निर्माण होतो, असं घर आपल्याला सुद्धा पाहिजे. एखाद्याची गाडी आपण पाहिली, गाडी पाहिल्यानंतर खूपच गाडी चांगली आहे, आपल्याला जायला यायला खूप त्रास होतो, असा मनात विचार आला, सम्यकत्वाची कल्पना, संकल्प, आणि मग लगेच ती संकल्प तयार करते, नाही आपल्याला सुद्धा अशी एक गाडी पाहिजे, आपल्याला सुद्धा एक असा मुलगा अशी काही संकल्प निर्माण होतात. आणि मग त्या संकल्पातून पुढे क्रिया निर्माण होतात, क्रियेतून पुढे मग सुखदुःख निर्माण होतात. महाभारतामध्ये एक मंकी गीता आलेली आहे, मागे आपण सांगून आलो आहे. मंकी शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये मंकी वेगळा आहे बरं का. मंकी नावाचे ऋषी होऊन गेले. तर ते ऋषी होते, जंगलात ध्यान करत होते, चिंतन करत होते. एक दिवशी त्यांना असं वाटायला लागलं आपल्याला भिक्षा मागावी लागते, तेवढा वेळ आपला ध्यानाचा चिंतनाचा जातो. मग एक काम करू, आपण काय करू, 2 बैल विकत आणू आणि आपल्याकडे ते शेती भरपूर आहे, ते आपण थोडी शेती करू. शेती आपली चांगली येईल, पाणी भरपूर आहे, शेती भरपूर आहे आणि त्या ठिकाणी शेती आल्यानंतर भरपूर पीक येईल. आपण सुद्धा जेवू आणि 4 माणसं आपल्याकडे आल्यानंतर चांगला भंडारा करू, चांगली पंगत करू. संकल्प बसल्या बसल्या मनुष्याचे संकल्प सुरू होतात. एखादी गोष्ट पाहिली की तो प्रवचनात बसलेला असतो, पण प्रवचनात बसल्या बसल्या त्याचे संकल्प सुरू होतात. असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, असं केलं तर असं होईल, तसं केलं तर तसं होईल, आणि ते केल्यावर तसं होईल. तोपर्यंत प्रवचन संपून जातं. पुंडलिक वरदा झाल्यावर म्हणतो काय बुवांनी ओवी घेतली होती हो, संकल्प. त्यांचे संकल्प सुरू झाले. संकल्पानुसार लगेच बैल आणले, बाजारात गेले, बैल विकत घेऊन आले, छोटे छोटे बैल आणले. ते म्हटले आपल्याला काय करायचे, कुठं मोठी शेती करायची. आणि त्या ठिकाणी 2 लहान लहान वासरं त्यांनी आणली. आणि वासरं आणल्यानंतर आता दुसऱ्याच दिवशी बैल जुंपायचे, ते काय म्हणतात, आवत म्हणतात, त्या आवताला बैल जुंपवायचे आणि शेती सुरू करायची. पण त्या शेतामध्ये एक उंटा आला. आणि उंटा आल्यानंतर त्या उंटाला काय माहिती, यांनी ते बैल जुंपलेले, ते आवत वगैरे लावलेलं, तो उंटा आला आणि त्या उंटाने त्या ह्याच्यामध्ये तोंड घातलं. नेमका 2 बैलाच्या मध्ये ते आवता काय म्हणतात, ते बैल ठेवले, जो असतं त्याच्यामध्ये, त्याच्यात तोंड घातल्यामुळं ते असं उचललं त्याने. आणि उचलल्यानंतर ते बैल, जे लहान लहान बैल होते ते असे लोंबकळायला लागले. आता लोंबकळल्यावर ते बैल लहान लहान राहतील का? त्याने संकल्प केला होता, हा कुटीमध्ये बसूनच पाहत होता महात्मा. तो म्हटला आपला संकल्प तर होता चांगला, पण आता हा संकल्प काय झाला बघा पुढे. उंटामुळे ते बैल मरण पावले, दुःख निर्माण झालं. आणि मग दुःख निर्माण झाल्यानंतर ते ऋषी जे चिंतन करायला लागले, ते म्हटले कालपासून आपल्या डोक्यामध्ये देव नव्हता, ध्यान राहिलं बाजूला, चिंतन राहिलं बाजूला, आणि हे भलतंच कशामुळे झालं. आता हे बैल मेल्याचं दुःख परत आपल्याला आता 2-4 दिवस झोप येणार नाही, ध्यानात लक्ष लागणार नाही. ध्यान करायला बसलं की ते बैल दिसतील, उंट दिसेल. दुःख झालं. आणि त्याने एक गीता लिहिलेली आहे, फार सुंदर श्लोक आहेत त्याच्यामध्ये. काम जानामि ते मूलम संकल्पात किल जायसे, नाही ते संकल्पयिष्यामि तेन मे न भविष्यती. ते म्हणतात कामा, तू मला फार दुःख दिलंस, पण आता मला तू दुःख देऊ शकणार नाहीस. काम जानामि ते मूलम, अहम ते मूलम जानामि. मी तुझं मूळ जाणलं, मी तुझ्या बापाला ओळखलं आहे. आता एक काम करतो, तुझ्या बापालाच मारून टाकतो, म्हणजे तू जन्मालाच येणार नाहीस. तू कामनेपासून निर्माण होतो. नाही, काम जानामि ते मूलम संकल्पात किल जायसे.
तू संकल्पापासून जन्माला येतो ना, मग मी तुझ्या बापाला जाणलं, संकल्पाला जाणलं, नाही ते संकल्पयिष्यामि तेन मेन भविष्यती. आता मी इथून पुढं कुठला संकल्पच करणार नाही. तू कसा काय निर्माण होशील आणि तू मला कसा काय दुःख देशील, म्हणून आता मला तू दुःख देऊ शकणार नाहीस. सांगायचं तात्पर्य काय आहे, सगळ्या कामनेला दुःखाला कामनेला जर कारण काय असेल तर तो संकल्प आहे. आणि ज्याने संकल्प सोडले तो काय झाला, संन्यासी झाला. संन्यास तो त्याग संकल्पाचा. म्हणजे कामनेविषयीचे संकल्प, कर्मफलाविषयीचे संकल्प सोडतात. गुरूंच्याकडे आपण गेल्यानंतर गुरु आपल्याला बोध देतात आणि बोध प्राप्त झाल्यानंतर काय होतं, संकल्प निवृत्त होतो. ज्ञानोबारायांनी वर्णन केले ते ज्ञान पैगा बरवे. हां, पाठ आहेत सगळ्यांच्या वया म्हणा. तरी संताया भजावे सर्वस्वेशी, जे ज्ञानाचा कुरटा ते तर सेवा हा दारवंटा. तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी, तनु मनु जीवे अगर्वता करावे दाशे सकळ. मग अपेक्षिता आपुले, तेही सांगतील पुशिले. ते जेने अंतकरण बोधले संकल्पाने. तो संकल्प जातो. आणि ज्याला ज्ञान प्राप्त झालं, श्रीगुरूंच्याकडून ज्ञान प्राप्त झाल्यानंतर संकल्परहित जो झाला, त्याचे जे सगळे संकल्प जे आहेत ते त्या ठिकाणी मग बाधित होतात. असा जो महात्मा आहे तो खरा योगी आहे, तो खरा संन्यासी आहे. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात, यम संन्यासमिति प्राहुर्तम योगमिद्धि पांडव, नै संन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन. ऐके संन्यासी तोच योगी. ज्ञानोबा काय बोलतात बघा, ऐशी एक वाक्यतेची जे जगी, गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी. ऐक अर्जुना, तुला संभ्रम निर्माण झालेला आहे. संन्यासी कोण, योगी कोण? तुला असं वाटतंय फक्त भगववस्त्र धारण केलं, कर्म सोडलं की मी झालो योगी, युद्धापासून पळून गेलो झालो योगी. नाही, तो योगी नाही आणि तो संन्यासीसुद्धा नाही. ऐके संन्यासी तोच योगी. जो संन्यासी आहे ना तोच योगी आहे. ऐशी एक वाक्यतेची जे जगी, या दोघांमध्ये जी एक वाक्यता आहे हे मी सांगत नाही. जगी गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी. अनेक शास्त्रामध्ये, जगात जेवढी काही शास्त्र असतील त्या शास्त्रामध्ये संन्यासी आणि योगी जो आहे तो एक आहे अशी गुढी उभारलेली आहे. गुढी म्हणजे उंच हात करून सगळी शास्त्र सांगतात. सगळ्या शास्त्रामध्ये एकच सांगितलेलं आहे, जो योगी असतो तोच खरा संन्यासी असतो. म्हणजे संन्यासी म्हणजे तरी काय, परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाला तो संन्यासी. आणि योगी म्हणजे तरी काय, ज्याला परमात्मा स्वरूपाची ओळख झाली. जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी, जयाच्या हृदय भुवनी विराजती अर्जुना. तोच योगी, तोच योगी आहे आणि तोच संन्यास आहे. ज्ञानोबांनी अनेक ठिकाणी संन्यासाची व्याख्या सांगितली. हो, ज्ञानप्रधान संन्यास, घडे जो विरेशा, तरी ज्ञानप्रधान ऐसा संन्यास, ऐसा घडे जो विरेशा. किंवा मागे 5व्या अध्यायामध्ये सुद्धा ओवी, आपण काल का परवा ओवी म्हणून आलो. तैसा असतेनी उपाधी, तैसा असतेनी उपाधी. हां 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 नाकळी जे कर्मबंधी, जयाचे बुद्धी संकल्प नये. ऐसा असतेने उपाधी, उपाधीतच आहे तो. नाकळी जे कर्मबंधी, तो कर्मबंधाने आकळला जात नाही. का? जयाचे बुद्धी संकल्प नाही, त्याच्या बुद्धीमध्ये कुठल्याही प्रकारचा संकल्प नाही. 5व्या अध्यायात. आणि त्याच्या पुढची चोवी आहे हो, त्या ठिकाणी ज्ञानोबाराय सांगतात, असा जो कोणी आहे ज्याच्या बुद्धीमध्ये संकल्प नाही, तो जो आहे तो खरा संन्यासी आहे. कल्पना जो सांडे तेवीची गा संन्यासू घडे, त्याच्या पुढची चोवी आहे बघा 5व्या अध्यायात.
हां, या कारणे दोन्ही सांगडे संन्यास योगू. सांगा बरोबर परत वाचून मोठ्याने. कल्पना जे सांडे तेची गा संन्यासू घडे. या कारणे दोन्ही सांगडे संन्यास योगू. या कारणामुळे संन्यास योग दोन्ही सारखेच आहेत. कारण इकडेही कल्पना जाते आणि तिकडेही कल्पनेचाच त्याग करावा लागतो. म्हणून सगळ्या शास्त्रामध्ये जर पाहिलं, आपण योग वशिष्ठामध्ये पाहिलं तर योग वशिष्ठामध्ये सुद्धा संन्यास आणि योग दोघांना सारखंच म्हटलं आहे. निष्काम कर्मयोग हाच संन्यास आहे. भगवान परमात्म्याला जो अपेक्षित संन्यास आहे तो वृत्तीचा संन्यास अपेक्षित आहे, कपड्याचा संन्यास अपेक्षित नाही, किंवा क्रियेचा योग अपेक्षित नाही, तोही वृत्तीचा योग अपेक्षित आहे. हे लक्षात ठेवायचं. योग वशिष्ठामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांनी तीर्थयात्रा केल्या आणि तीर्थयात्रा संपल्यानंतर भगवान प्रभू रामचंद्रांना सुद्धा अनेक प्रकारे सत्संग घडला. सत्संग घडल्यानंतर प्रभू रामचंद्र थोडेसे उदास झाले. कारण हे सगळं नश्वर जगत आहे. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. हे सगळं नाशिवंत जगत आहे. शरीर नाशिवंत आहे, जगत नाशिवंत आहे. मग करायचं कशा करता काय? म्हणून भगवान प्रभू रामचंद्र असे उदास होऊन बसले. म्हटले, महाराज वशिष्ठ महाराज, आता मला फक्त ध्यान करायचं आहे, चिंतन करायचं आहे, बाकी काहीच करायचं नाही. तेव्हा भगवान वशिष्ठ जे होते, वशिष्ठ ऋषी, त्यांनी विचार केला प्रभू रामचंद्राचा अवतार कशा करता झाला. परित्राणाय साधूनाम आणि विनाशायच दुष्कृताम. आणि ते बसले आता समाधी लावून. आता पुढं कसं काय होणार? तेव्हा प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठ ऋषींनी उपदेश केला आहे, बाबा ज्याला तू समाधी समजतोस ही खरी समाधी नाही. ताटस्था नाव समाधी म्हणती त्याची ठकली बुद्धी. डोळे झाकून बसला आणि म्हणतो मी समाधीस्थ आहे, नाक दाबून बसला म्हणतो मी समाधीस्थ आहे, भ्रमात आहे तो. ही खरी समाधी नाही. खरी समाधी कोणती आहे? हो, अर्जुना देवोनी समाधी सवेची घातला महायुद्धी परी ताटस्थ त्रिशुद्धी श्रीकृष्ण नेदीचं स्पर्श. आपल्या वाट्याला आलेलं कर्म तर चालू आहे, सगळा व्यवहार चालू आहे. आणि हा सगळा व्यवहार चालू असताना व्यवहार हा परमात्म्याचं स्वरूप आहे अशा भावनेने करणं ही समाधी आहे. तुकाराम महाराज म्हणतात आमची कथा म्हणजे समाधी आहे. तुका म्हणे सुख समाधीत हरिकथा नेने भवव्यथा गाईल जो. हो, कथा जी आहे समाधी आहे, कीर्तन आहे समाधी आहे, नामस्मरण समाधी आहे. म्हणून उलट समाधीमध्ये तर त्या ठिकाणी वृत्ती लीन झालेली आहे, पण इथे वृत्ती भगवद आकार आहे. आणि भगवद आकार वृत्ती असूनसुद्धा आपल्याला भगवंताचा आनंद घेता येतो. म्हणून ही समाधी. अर्जुन भगवान परमात्म्याला प्रभू रामचंद्रांना वशिष्ठांनी उठवलं आणि हाच उपदेश केला आहे, अरे बाबा संन्याशी तू कशाला समजतोस. हो, उपदेश असा आहे, अंतस्त्यागी बहिसंगी लोके विहर राघव. हे राघव आतून त्याग कर आणि बाहेरून संग जसा आहे तसा असू दे. व्यवहारात राहा. जसा बाहेरून तुला लगेच व्यवहार आता सोडता येणार नाही, तुझ्याकडे मोठी जबाबदारी आहे, कार्य आहे, अजून तू लहान आहेस, हे सगळं कार्य करायचं आहे. अंतस्त्यागी बहिसंगी लोके विहर राघव. आतून मात्र तू त्यागी असला पाहिजेत, कशाची आसक्ती नको, आणि बाहेरून मात्र संघ असला तरी हरकत नाही. म्हणून पुराणामध्ये शास्त्रामध्ये जे तर संन्यासीला संकल्पू तुटे तेथेची योगाचे सार भेटे ऐसे हे अनुभवाचे नि घटे साचे जया. ज्ञानोबाराय म्हणतात बघा, जे तर संन्यासीला, बरोबर आहे ना ओवी 53, जे तर संन्यासीला संकल्पू तुटे तेथेची योगाचे सार भेटे. ज्या ठिकाणी संन्यासलेला सुद्धा संकल्प त्या ठिकाणी नष्ट होऊन जातो. ज्ञानेश्वर महाराजांची गाडी देवाच्या पुढे आहे. देवाने फक्त सांगितलं संकल्पाचा त्याग म्हणजे संन्यास. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नाही, संकल्पाचा त्याग केला ही त्यागाची वृत्ती कमी व्हावी लागते, जावी लागते. नाहीतर मी त्याग केला ही वृत्ती पुन्हा काय होते, त्रास द्यायला सुरुवात करते. म्हणून नुसता त्याग नको, त्यागाचाही त्याग आहे.
म्हणून त्यागाची व्याख्या ज्ञानोबारायांनी काय केली सांगा, सांगा त्यागाची व्याख्या. मृत्तिका त्यागे घटू, तंतू त्यागे पटू, पुढं तेजी जे जेवी वटू बीजे त्यागे, त्याच्या पुढची होई. मृत्तिका त्यागे घटू, मृत्तिकेचा त्याग केला, घटाचा त्याग आपोआप झाला. तंतू त्यागे पटू, पटामध्ये जे तंतू आहेत तंतूचा त्याग केला का पटाचा, म्हणजे कारणाचा त्याग केला, कार्याचा आपोआप त्याग होतो. तेजी जे जेवी वटू बीज त्यागे, बीजाचा त्याग झाला की वटवृक्षाचा त्याग होतो. हे झालं, पण सिद्धांत सांगा. हां 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 तेवी बुद्धिमंती देही अहंता सांडोनी पाही. तेजी जे सांडी जे अशेषही संसार जात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे हा संसार त्याग करायचा असेल तर मूळ अहंकाराचा त्याग करा. त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे. त्याग करायचा आहे, त्याग करायचा आहे म्हणजे सगळं कशाचा त्याग करायचा, पहिला अहंकाराचा त्याग करा. हो, अहंकाराचा त्याग केला की सगळ्या संसाराचा त्याग होतोच. संसाराला कारणच मूळ अहंकार आहे, आणि अहंकाराचा त्याग केला आहे याही अहंकाराचा त्याग करा. ज्ञानोबारायांची भाषा ही ते तशी आहे बघा. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, जेत संन्यासीला संकल्प तुटे. मी संन्यास घेतलाय, मी त्याग केलाय, हा सुद्धा संकल्प नको. हो, मी त्याग करणं सोपं आहे, पण त्याग केलाय या संकल्पाचा पुन्हा बाकीचे तर संकल्प आहेत ते सुटले. समजा कर्मफळाचा संकल्प सुटला, मी कर्मफळाचा त्याग केला, पण मी कर्मफळाचा त्याग केला हा संकल्प राहू शकतो. हो, मी त्यागी आहे हा संकल्प राहू शकतो. हो, जसं मी भोगी आहे हा अहंकार आहे, तसा मी त्यागीसुद्धा काय आहे, अहंकार आहे. आपण नेहमी चिंतन करतो, अहंकार कशाचा होईल सांगता येत नाही. हो, कोणाला व्यवहारातल्या गोष्टीचा अहंकार होतो आणि कोणाला परमार्थातल्या गोष्टीचा अहंकार होतो. दोन्ही सारखेच आहेत. कोणाला मी अज्ञानी आहे असा अहंकार आहे आणि कोणाला मी ज्ञानी आहे असा अहंकार आहे. हो, काही काही लोकांना अहंकार नाही याचा काय होतो, हो मला अहंकार आहे का मला अहंकार, अरे बाबा अहंकार नाही याचाच तुला फार अहंकार झालेला आहे. पण ते लवकर कळत नाही, म्हणून परमार्थ अवघड होऊन बसलेला आहे. त्याला वाटतं मी अहंकारी नाही, पण ते अहंकार नाही याचा त्याला खूप अहंकार असतो. त्याला वाटतं माझ्याकडे काहीच नाही, हे बाकीचे सगळे गृहस्थी आहेत, मी संन्यासी आहे. अरे पण मी संन्यासी आहे याचा अहंकार झाला ना तुला. म्हणून ज्ञानोबारायांनी काल सांगितलं, आधीच गृहस्थ आश्रमाचे ओझे कपाळी आधीचे, ग्रस्ताश्रमाचे ओझे कपाळी आधीचे आहे सहजे की तेची संन्यासे वाढविजे सरिसे पुढती. संन्यास घ्यायचा आणि ते परत ओझं तयार करायचं. संन्यास चांगला आहे पण ओझ्याचा संन्यास नको, त्याचं ओझं नको. मी संन्यासी आहे असा अभिमान नको. सांगायचं काय, मी देह आहे ही वृत्ती नको, पण मी ब्रह्म आहे ही वृत्तीसुद्धा मूळ स्वरूपामध्ये चालत नाही. म्हणून संन्याशीला संकल्प तुटे, तेथेच योगाचे सार भेटे. मग खरं योगाचं सार आहे ज्ञानोबाराय म्हणतात. मी योगी आहे हाही अहंकार नको. ही वृत्ती जेव्हा जाईल त्यावेळेस तो खरा योगी. आपण नेहमी सांगत असतो ना, ते वशिष्ठ आणि विश्वामित्र दोघांच्यामध्ये थोडीशी मतभेद होते, भांडणं म्हणण्यापेक्षा मतभेद. वशिष्ठांना लोक ब्रह्मर्षी म्हणायचे आणि विश्वामित्रांना राजर्षी म्हणायचे. विश्वामित्र एक क्षत्रिय होते, वशिष्ठ हे ब्राह्मण होते. आणि ब्रह्मतेज होतं, तप होतं, त्यामुळे ते ब्रह्मर्षी झाले होते. पण विश्वामित्रांना वाईट वाटायचं, त्यांना ब्रह्मर्षी म्हणतात आणि मला का म्हणत नाही. मग तप केलं, तपाने काय होत नाही, तपाने सगळं काही प्राप्त होतं. आणि इतकं तप केलं की ते ब्रह्मर्षी योग्यतेला पोचले. आणि मग एक दिवशी सगळे लोक त्यांना ब्रह्मर्षी म्हणायला लागले, पण अजून वशिष्ठ म्हणले नव्हते. ते म्हटले हा वशिष्ठ मला
मुद्दाम माझा द्वेष करतो त्यामुळे मला ब्रह्मर्षी म्हणत नाही. आता जातो तलवार घेतो आणि वशिष्ठालाच मारतो. तलवार घेतली आणि वशिष्ठ जिथे राहत होते तिथे जात गेले आणि अंधारात चालले होते. तेवढ्यात आवाज ऐकू आला. वशिष्ठ आणि अरुंधतीचा संवाद चाललेला होता. ती अरुंधती म्हणायची, काय सुंदर प्रकाश पडला आहे बाहेर. वशिष्ठांची पत्नी. ते वशिष्ठ ऋषी म्हटले, अगं हा चंद्राचा प्रकाश नाही, माझ्या विश्वामित्राच्या तपाचा प्रकाश आहे. तो म्हटला, आपण आलो या माणसाला मारायला, पण हो मनुष्य आपली स्तुती करू राहिला. आपण तर यांना वाईट समजतो, पण वास्तविक पाहता किती चांगले आहेत. मग गेले, नमस्कार केला. म्हटले, का हो वशिष्ठ महाराज, आता तुम्ही कोणाची स्तुती करत होतो? म्हटले, आपलीच. बरं झालं आपण आले, दर्शन झालं. म्हटले, मग असं तुम्ही जर माझी स्तुती करता तर मला ब्रह्मर्षी का म्हणत नाही? तुम्ही ब्रह्मर्षी म्हटलं का सगळं भांडणच संपलं. ते म्हटले, खरं सांगू का म्हणत नाही? म्हटले, का म्हणत नाही? मी तुम्हाला ब्रह्मर्षी म्हणावं असं तुम्हाला वाटतं, हे वाटणं संपू द्या, तुम्ही ब्रह्मर्षी झाले. आलं का लक्षात? योगी जो आहे तो स्वतःला योगी म्हणून घेत नाही. ज्ञानी जो आहे तो स्वतःला ज्ञानी म्हणून घेत नाही. जोपर्यंत म्हणतोय तो ज्ञानी नाही, जोपर्यंत तो संकल्प आहे तोपर्यंत तो योगी नाही, जोपर्यंत तो संकल्प आहे तोपर्यंत तो संन्यासी नाही. म्हणून ज्ञानोबाराय काय लिहितात बघा, जेत संन्यासीला संकल्प तुटे, तेथेच योगाचे सार भेटे. आणि हे जर कळायचं असेल, ऐसे हे अनुभवाचे निघटे साचे जाया. हे नुसतं सांगून चालणार नाही, व्याख्यान देऊन चालणार नाही, बोलून याच्यावर चालणार नाही. हे बोलणं फार सोपं आहे. संन्यास काय, संन्यासावर 1 तास व्याख्यान चाललं आहे. संकल्प सुटला पाहिजे, संकल्प सुटला पाहिजे, पण बोलून ह्याचा अनुभव येईल का? हो. ज्ञानोबाराय म्हणतात, हे अनुभवाची जोगे नवे बोला ऐसे. बोला होई, हे अनुभवाची जोगे नवे बोला ऐसे. काय त्या दिवशी सांगितली होती कोणीतरी. हां, अद्वैती भक्तीचे आहे. हे अनुभवाची जोगे नवे बोलायचे. तैसे क्रियेचे नाम कीर न साये, तैसे क्रिया कीर न साये, तरी अद्वैती भक्तीच आहे. हे अनुभवाची जोगे नवे बोलायचे. तैसे क्रिया कीर न साये, आणि अद्वैती भक्तीच आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, हे बोलायचं. एरवी तुम्हाला कळल्यासारखं वाटेल, आथिना होईजे. एक टाकटोक सांगतो, आथिना होईजे. कळले की रायसे, परी आथिना होईजे, अशी एक ओवी आहे बघा, तुम्हाला सापडेल. असं प्रवचन ऐकताना असं वाटतं आपल्याला कळलं, सांगताना असं वाटतं बास आपल्याला झालंच, ज्ञानच झालं. पण ज्ञानोबाराय म्हणतात, नाही, आथिना होईजे, आथिना होईजे ना. कळल्यासारखं वाटलं तरी सुद्धा होत नाही. त्याचं कारण अजून अनुभव आलेला नाही. म्हणून तुम्हाला जर हे कळून घ्यायचं असेल, नुसतं ऐकू नका, नुसतं सांगू नका, त्याचा तुम्ही अनुभव घ्या. अनुभवाची जोगे नवे बोला ऐसे. म्हणून तुम्हाला याचा अनुभव घ्यायचा. ऐसे हे बोलवरे वाचा बळे, वायाचे जकविती प्रतितीचे डोळे. हां, साचोकारे बोधा वेळे आथिना होई जे. आली होई बघा, समाधीत येते होई बरोबर. तेव्हा म्हणून भगवान म्हणतात, हे ऐसे हे अनुभवाचे निघटे साचे जया. ज्याला ह्याचा खरोखर अनुभव आला ना, त्यालाच कळेल संन्यासी आणि योगी सगळे एकच आहे. जोपर्यंत अनुभव नाही तो म्हणणार संन्यास वेगळा, योग वेगळा, आम्ही भक्त, तुम्ही ज्ञानी, तुम्ही योगी, अमुक तमुक, असं लोक म्हणत राहतात. पण ज्याला खरा अनुभव आला तत्वाचा, त्याच्या दृष्टीने काय, सगळे एकच आहे, परमात्मा स्वरूपच आहे. त्याच्या दृष्टीने तो मग भेद पाहत नाही. ज्ञानी अर्जुना तो भक्तू, तोची योगी तोची मुक्तू, तो वल्लभा मी कांतू ऐसा पडी. ठीक आहे, आतापर्यंत भगवान परमात्म्याने निष्काम कर्मयोगाचं वर्णन केलं. पण देवा, आता हे कर्म तरी किती तुम्ही सांगणार? कुठपर्यंत कर्म करत बसायचं?
का जन्मभर कर्मच करत बसायचं, अशी शंका अर्जुनाला येऊ शकते. अरे बाबा, कितीतरी वेळा तू त्या ठिकाणी ज्ञानाचंही महत्त्व सांगितलेलं आहे आणि आता 5व्या अध्यायाच्या शेवटी तर तू ध्यानाचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि ध्यानयोग मला सांगतो म्हटला ना, आता परत निष्काम कर्मयोगाचाच पाडा वाचायला लागला. 5वा अध्याय झाला ना सगळ्या त्याच्यात, 3रा अध्याय तोच सांगितला आहे, 4था अध्याय तेच सांगितलं आहे, 5वा अध्याय आता संपला, आता परत कर्मयोग. मी तुला काय विचारलं, काय सांगायला विचारलं आहे? अहो काय सांगायला विचारलं आहे? 5व्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाने काय प्रश्न विचारला आहे? ज्ञानोबारायांनी काय सांगितलं? 2 श्लोकामध्ये भगवान परमात्म्याने ध्यानयोगाचं वर्णन केलं. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यां चक्षुषैवांतरे भ्रुवो, सूत्ररूपात योग सांगितला. अर्जुन म्हणायला लागला, वा वा, छान छान, चांगला आहे योग. आणि मग भगवान म्हणले, वा वा, तुला हा मार्ग आवडला का? हो आवडला, जरा विस्ताराने सांगा. मग आता त्याच्या संबंधित काय बोललं पाहिजे का नको? आता हे निष्काम कर्मयोगाचं एखादा निष्काम कर्मयोग युक्त झाला, आता पुढं काहीतरी मार्ग असला पाहिजे की नाही? भगवान म्हणतात सांगतो, आणि ते आता भगवान परमात्मा पुढच्या श्लोकात सांगतात. बघा पुढचा श्लोक 3 नंबर. आरुरुक्षो मुनेर्योगम कर्मकारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमकारणमुच्यते. आरुरुक्षो मुनेर्योगम कर्मकारणमुच्यते. भगवान परमात्मा सांगतात, जो मुनी आहे, आता लगेच मुनी तो झाला नाही बरं का, अजून होणार आहे म्हणून त्याला अगोदरच मुनी म्हटलेलं आहे. जसं एखादा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं की त्याला अगोदरपासूनच इंजिनियर म्हणतात, डॉक्टर केला ॲडमिशन घेतलं की तो डॉक्टर म्हणतात, तसं आता हा ध्यान करायला लागला आहे, आता ध्यानावर आरूढ होणार आहे, ऐकतोय ध्यानाचं म्हणून त्याला मुनी म्हटलं. किंवा मनन करतोय, श्रवण झालं आहे, मनन, आणि आता पुढं निधिध्यासन करणार आहे, तत्वम पदार्थ करणार आहे, मननात मुनी. जो मुनी आरुरुक्ष आहे, आरुरुक्ष म्हणजे कोण? आरुरुक्षो मुनेर्योगम कर्म कारणमुच्यते. कर्म कारणम उच्यते, कर्म कारण आहे असं म्हटलं जातं. आरुरुक्ष जो असेल त्याच्याकरता कर्म हे कारण आहे. आरुरुक्ष म्हणजे कोण? आरोढुम इच्छती स आरुरुक्ष. इच्छा असेल तिथे हा क्ष प्रत्यय होत असतो, सन प्रत्यय म्हणतात त्याला. म्हणजे योगावर आरूढ होण्याची ज्याची इच्छा आहे, योगावर आरूढ होण्याची ज्याची इच्छा आहे त्याला म्हणायचं आरुरुक्षो, आरुरुक्ष. जसं मोक्षाची इच्छा असेल त्याला काय म्हणतो आपण? मुमुक्षु, बरोबर? मोक्षाची इच्छा मुमुक्षु. तसं आरूढ होण्याची इच्छा योगावर तो कोण झाला? आरुरुक्ष. योगावर आरूढ होण्याची ज्याची इच्छा असेल, ध्यान योगावर आरूढ होण्याची ज्याची इच्छा असेल, भगवान म्हणतात त्याच्यासाठी साधन काय? कर्म कारणम उच्यते. त्याच्यासाठी निष्काम कर्म हे कारण आहे. आरूढ जर व्हायचं असेल योगावर, तुम्हाला ध्यान करायचं असेल, तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचं असेल, कोणताही योग प्राप्त करून घ्यायचा असेल तर पहिला निष्काम कर्मयोग करा. पायरी आहे. निष्काम कर्मयोग केलाच नाही, चित्तशुद्धी झालीच नाही आणि ध्यान करायला बसला, त्या माणसाला ध्यान होत नाही. आपण सुरुवातीला सांगितलं, नामस्मरण करायला बसला त्याचं मन इकडं पळतं तिकडं पळतं. काही ध्यान करायला बसला तरी त्याचं मन 10 दिशा हिंडून येतं. का हिंडून येतं? अजून चित्तशुद्धी झाली नाही. मनात अनेक प्रकारच्या पापाच्या वासना भरलेल्या आहेत, कर्माच्या वासना भरलेल्या आहेत. त्या माणसाला गप्प बसू देत नाही. अहो बसल्या बसल्या आता ज्ञानेश्वरी वाचायला लागला का त्याला वाटतं अमुक झालं का तमुक झालं का, ते काय झालं असेल, फोन घेतो फोन करायला लागतो. ध्यान करायला बसल्या बसल्या लगेच म्हणतो थांबा ते थोडं तिकडं बघून यावं, थोडं हे झालं का बघून यावं, ते झालं का बघून यावं. का? अजून कर्माची वासना संपलेली नाही, कर्माची आसक्ती संपली नाही. म्हणून पहिलं जीवनात निष्काम कर्म करा. आणि मग तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परमपद वैर वैराग्याचे येऊ द्या. कर्म निष्काम झालं तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाचे विरा पूजा केल्या होय अपारा तोषा लागे मग तिये पूजे रिजलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसाये तया. हो,
तेनेची ईश प्रसादे साचची ज्ञान उद्बोधे. भगवंताचा त्या ठिकाणी प्रसाद प्राप्त होतो. प्रसाद म्हणजे काय? आपलं मन प्रसन्न होतं, आपल्याला भगवंताच्या भक्तीच्या विषयी आवड निर्माण होते, वैराग्य निर्माण होतं, ज्ञानाची आवड निर्माण होते. हे सगळं निष्काम कर्मयोगामुळे होतं. ज्याला ज्याला असं वाटतं आता बाकी काय नको, ज्ञानेश्वरीच वाचावी, नामस्मरणच करावं, चिंतनच करावं आणि त्याच्यात त्याचं मन रंगतं आहे, समजायचं त्याचं निष्काम कर्म पूर्वी पूर्ण झालेलं आहे. नुसता सोडून आला आहे पण इथंही मन लागत नाही, समजायचं त्याने घरी जाऊन निष्काम कर्म करावं. कारण इकडं मन लागत नाही ते अर्थी अजून चित्तशुद्ध झालेलं नाही. हां, आता घरी जायची गरज नाही, परत ज्ञानेश्वरी वाचून नामस्मरण करून भगवंताचं चिंतन करून सुद्धा चित्तशुद्ध होऊ शकतं. किंवा देवाची निष्काम सेवा करावी लागते, त्याने चित्तशुद्ध होऊ शकतं. म्हणून भगवान म्हणतात आरुरुक्षो मुनेर योगम कर्म कारण मुच्यते. अहो पण ठीक आहे, आतापर्यंत मी निष्काम कर्मयोग केलं आहे, पण तुम्ही ध्यानयोग कधी सांगणार? कर्माची काही मर्यादा आहे की नाही? कुठपर्यंत कर्मच करत बसायचं? तर भगवान म्हणतात आहे, त्याची पण मर्यादा सांगितलेली. काय? योगारूढस्य तस्यैव शमकारण मुच्यते. एकदा का तो योगारूढ झाला मग त्याच्याकरता मात्र शम हे साधन सांगितलेलं आहे. शम म्हणजे कर्मापासून उपरत होणं. त्याला त्या ठिकाणी शास्त्र कर्म करा असं म्हणत नाही, योगारूढ जो झाला त्याला. आणि मग त्याने केलं तर काय हार बिघडत नाही त्याचं. पुढे योगारूढ पूर्ण झाल्यानंतर मग लोकसंग्रह करता त्याने केलं तर हरकत नाही, पण शास्त्र त्याला कर्म करायला सांगत नाही, मग तिथे कर्माचा त्याला उपयोग नाही. जसं आपण त्या ठिकाणी दिवसभर कष्ट करतो, श्रम करतो, म्हणून संध्याकाळी आपल्याला शांततेने झोप लागते. जर म्हटलं नाही झोपायचंच नाही, रात्रभर पण कर्म करायचं आणि दिवसभर कर्म करायचं, शरीर चालेल का? चालत नाही. हो, बरं एखादा म्हटला नाही दिवसा झोपायचं, त्याला रात्री झोप लागेल का? दिवसा काही माणसं झोपून राहतात आणि मग त्यांना रात्री स्वप्न पडतात, झोप येत नाही. डॉक्टरला म्हणतात अहो आम्हाला रात्रभर झोपच लागली नाही. डॉक्टर विचारतो झोप लागली नाही का बरं? दिवसा काय केलं? म्हटलं दिवसा झोपलो होतो. अरे बाबा दिवसा झोपला, तुला रात्री कशी काय झोप लागेल? म्हणून दिवसा कष्ट केले पाहिजेत, काहीतरी काम केलं पाहिजे तर माणसाला झोप लागेल. कामही आवश्यक आहे आणि संध्याकाळची विश्रांती आवश्यक आहे. तसं कर्मही आवश्यक आहे आणि श्रमसुद्धा आवश्यक आहे. ध्यान करायचं असेल, चिंतन करायचं असेल, म्हणून आपल्याकडे काही विशिष्ट वयानंतर शास्त्र सांगतं की बास आता थांबा. थांबलाच नाही मनुष्य, त्याचं कर्म तरी व्यवस्थित होईल का? बरं त्याचं शरीर त्याला साथ देईल का? हो. हा म्हटला नाही मी म्हातारा जरी झालो तरी माझ्या खिशाच्या कमरेच्या किल्ल्या दुसऱ्या पोरांना देणार नाही आणि पोरांच्यासुद्धा संसारामध्ये शेवटपर्यंत मी लुडबुड करत राहणार. मग ते पोरं जे असतात ते वैतागून जातात. एक मुलगा गेला बाजारात गेला आणि बाजारात जाऊन त्याने बरोबर 10 मीटरचं लाल कापड आणलं आणि वडिलांच्या हातामध्ये दिलं. सांगितलं बाबा तुमचं हरिद्वारचं रिझर्वेशन काढलेलं आहे, 1 महिन्यासाठी तुम्ही यात्रेला जा. एवढी म्हणण्याची पाळी येऊन द्यायला पाहिजे का? हो. त्याला विचारलं बाबा का असा करतो? तो म्हणायला लागला काय सांगायचं, प्रत्येक गोष्टीत बाबा लक्ष घालतात, मलाही काम करू देत नाहीत, त्यांची तब्येत साथ देत नाही, साथ देत नसतानासुद्धा हे करतात ते करतात, आम्हाला त्रास होतो, विक्षेप होतो. मग अशांना शास्त्र सांगतं नाही बाबा आता बास थांब. त्याला चांगलं कळायला लागलं ना, तुझा अनुभव सांग, सगळं कर, तू आता काय कर, देवाचं भजन कर, चिंतन कर. आता उरलेला वेळ काय कर, वानप्रस्थी तरी संयोगी वियोग संन्यास होतो त्याग. हो 10 मीटर कापड आणलं मी, ते पुढचं सांगतो तुम्हाला. त्या पोराच्या त्या बापाच्या हातात दिल्यावर तो बाप म्हणायला लागला हा पोरगा आपण याच्या चांगल्यासाठी करतो आणि तरी आपल्याला बाहेर काढतो. ते 5 मीटर त्याने कापून घेतलं आणि म्हटलं हे 5 मीटर तुझ्याकडेच ठेव. म्हटलं कशा करता? दोन्ही घेऊन जावा, सकाळी एक वापरायचं, संध्याकाळी एक वापरायचं, आज एक वापरायचं, उद्या एक वापरायचं. तो म्हटला नको, एकच मी धुवून आता दुसऱ्या दिवशी वापरत जाईल. आता बास वैराग्य निर्माण झालं, कपडासुद्धा मला जास्त नको, 5च मीटर पाहिजे, हा 5 मीटर तुझ्याकडे ठेव. म्हटली मला काय करायचं आहे आता बघू कापड आत्ताच्या एवढ्या लवकर.
म्हटले मला तरी तू कपडे देऊन बाहेर काढतो, पण तुझा बिन कपड्याचा बाहेर काढेल त्यावेळेस तुला उपयोगाला येईल म्हटलं. दृष्टांत संपला, जाऊ द्या. कशाकरता सांगतो? कर्म सांगितलंय पण उपरमसुद्धा सांगितलेलं आहे. म्हणून योगारूढस्य तस्यैव शमक कारण उच्यते. जो योगारूढ आहे, आता ध्यान करायला लागला, आता परमात्म्याचं चिंतन घडायला लागलं, आता भक्ती निर्माण झाली, आता त्या ठिकाणी योगारूढ झाला तो, मग मात्र शास्त्र त्याला कर्म कारण उच्यते म्हणत नाही, शमक कारण उच्यते. कर्माचा उपरम, आवश्यक ती कर्म त्याने करावी. लोकसंग्रहाकरता केलं तरी हरकत नाही, पण कर्मातिशय जो आहे, ध्यान करताना चालेल का? ज्याला ध्यान करायचं आहे त्याला कर्मातिशय चालणार नाही, ज्याला श्रवण करायचं आहे त्याला कर्मातिशय चालणार नाही. 1000 प्रकारचे कर्म डोक्यात घेऊन बसला आणि ज्ञानेश्वरी प्रवचनाला ऐकायला आला, त्याला ऐकता येईल का? त्याला मनन होईल का? त्याला निधिध्यासन होईल का? म्हणून त्या ठिकाणी तिथे सांगितलं आहे, श्रवण करायचं असेल संन्यस्य श्रवणम कोर्यात, विधीपूर्वक सर्वांचा त्याग करा, तेवढ्या वेळेपुरता का होईना, आणि श्रवण करा. म्हणून शमक कारण उच्यते, योगारूढस्य तस्यैव शमक कारण उच्यते. भगवान परमात्मा म्हणतात, आता जो योगारूढ झाला त्याला त्या ठिकाणी कर्माचा उपरम हेच कारण आहे. आता ज्ञानोबारायांनी मात्र या श्लोकाचा अर्थ हठयोगपर केलेला आहे, क्रियायोगपर केलेला आहे. मी आता जो तुम्हाला अर्थ सांगितला हा सगळा टीकाकारांचा अर्थ सांगितलेला आहे, शंकराचार्य असतील, मधुसूदन सरस्वती असतील. तेव्हा आता ज्ञानोबाराय जे सांगतात, हठयोगाचं वर्णन ज्ञानोबारायांनी थोडक्यात 6वा अध्याय सगळा ज्ञानोबारायांनी 3-4 ओव्यात सांगितला आहे, तो आपल्याला पाहायचा आहे. आता योग चळाचा निमथा, जरी ठाकावा अति पार्था, तरी सोपाना या कर्मपथा चुका झनी. ज्ञानोबाराय म्हणतात आता विषय बदलला. आता हो, मागच्या ओवीत काय सांगितलं होतं? जे तर संन्यासीला संकल्प तुटे, तेथेची योगाचे सार भेटे, ऐसे अनुभवाचे नि घटे साचे जया. योगाचं सार सांगितलं, संन्यास आणि योग हे एकच आहेत असं सांगितलं. आता योग तुम्हाला सांगतो. आता ध्यानयोग कसा करायचा मी तुम्हाला सांगतो. कसा योग करायचा? आता योगाचळाचा निमथा. ज्ञानोबाराय म्हणतात योग जो आहे तो नुसता योग नाही, योग अचळ आहे आणि त्याचा निमथा गाठायचा आहे. अचळ कशाला म्हणतात? पर्वत, योगरूपी पर्वत आहे आणि त्या योगरूपी पर्वताचं आता आपल्याला शिखरावर जायचं आहे. आता पर्वताच्या शिखरावर जायचं असेल तर काही सोपी गोष्ट नसते बरं का. ज्ञानोबारायांनी आधीच योगाला इथं पर्वत म्हटलं आहे, वाट म्हटलेलं नाही, राजमार्ग म्हटलेलं नाही. योग करायचा आहे ना, पर्वतावर जायचं आहे, आणि पर्वतावर जायचं आहे ना, शेंड्यावर जायचं आहे पर्वताच्या. मग आता शेंड्यावर जायचं असताना कसं जायचं? पाऊल वाट कोणती, खालची वाट कोणती, निमथा कोणता, त्याचा आणखीन मधलं पठार कोणतं, आणि कसं जायचं? इथे ज्ञानोबारायांनी योगाची 8ही अंग सांगितलेली आहेत. तेव्हा आता योगाचळाचा निमथा, जरी ठाकावा अति पार्था, जरी तुला प्राप्त व्हावा असं वाटत असेल ना पार्था, तरी सोपाना या कर्मपथा चुका जनी, तरी या कर्मपथा सोपाना चुका जनी म्हणजे चुकशील बरं का. या योगरूपी पर्वतावर जायचं असेल तर त्या ठिकाणी हा सोपान आहे, हा पूल आहे. योगरूपी पर्वत पलीकडे आहे, मध्ये नदी आहे आणि अलीकडं तुम्ही आहात. आता त्या नदीला पार करून पुलावरून पलीकडे जायचं आहे. तर सोपान कोणतं आहे, शिडी कोणती आहे? भगवान म्हणतात कर्मपथ, निष्काम कर्मयोग पहिला झालेला असला पाहिजे, चित्तशुद्ध झालेलं असलं पाहिजे. निष्काम कर्मयोग केला नाही, चित्तशुद्ध नाही आणि एकदम योग करायला लागला तर त्याला तो योग जमणार नाही. ते डोंगरीजी महाराज म्हणायचे, भोगी अगर योग करेगा वो रोगी हो जाएगा. भोगी मनुष्य योग करायला लागला तर तो रोगी होईल, त्याला योग साधणार नाही. म्हणून पहिल्यांदा निष्काम कर्मयोगाचं आचरण त्याच्या जीवनात असलं पाहिजे. कर्मपथा,
चुका जणी हा कर्माचा मार्ग, निष्काम कर्म या योगाचा मार्ग सोडू नका, चुकू नका. मग पुढे काय करायचं? येणे यमना नियमाची येणी तळवटे, रिगे आसनाचे पाऊल वाटे, येई प्राणायामाचेनी आड कंठे वरितागा. नंतर त्या ठिकाणी तो निघाला. पहिल्यांदा येणे यमनियमाचेनी तळवटे, योगरूपी शिखराचा जो तळ आहे तो तळ कसा आहे? पहिल्यांदा तळात जावं लागेल. नंतर जायचं आहे ना, पाऊल वाटेने जायचं आहे. पर्वत म्हटल्यानंतर तिथं राजमार्ग नाही. पाऊलवाट कशाला म्हणतात? पाऊल वाटेने किती माणसं जातात? गाडी जाते का? बैलगाडी, मोटर गाडी जाते का? नाही. तुम्ही 10 माणसं नाही जाऊ शकणार. पाऊल वाटेने जायचं आहे, एकट्याने जायचं आहे. योग करायचा आहे आणि म्हटलं आम्ही 4-5 जण बसलून करायला लागलो योग, होईल का योग? गप्पा मारायला सुरुवात झाली, अहो तुम्ही कसा योग करता ना आम्ही कसा योग करतो, होत नाही. भजन सगळे मिळून करता येतं, म्हणून भजनाला राजमार्ग म्हटलं आहे. इथं पाऊल वाटेने जायचं आहे. कोणती पाऊल वाट आहे? ज्ञानोबराय सांगतात बघा, येणे यमन नियमाचे नि तळवटे, रिगे आसनाची पाऊल वाटे, येई प्राणायामाचे नि आड कंठे वरितागा. निघाला. तळ जो आहे तो यम नियमाचा तळ आहे. डोंगराच्या खालचा जो तळ आहे तो पहिल्यांदा तळ आपल्याला पार करावा लागतो. खोल अशी दरी असते, ते दरीतून असं वर जायला लागतं. म्हणून यमनियमाची तळवटे आहेत. त्याच्यानंतर रिगे आसनाची पाऊल वाटे, आसन हीच पाऊल वाट आहे. आसन स्थिर करणं. पहिल्यांदा यम नियम, नंतर आसन, आणि मग येई प्राणायामाचे नि आडकंठे. पुढं प्राणायामाचा आडवा कडा आहे, कडा, आणि त्या कड्यावरून वर जायचं आहे. आडकंठे वरती वरवतागा, प्राणायामाच्या कड्यावर जावं लागतं. कुठल्या पाऊल वाटेने जावं लागतं? आसनाच्या पाऊल वाटेने जावं लागतं. आणि यम नियमाचा तळ पहिल्यांदा पार करावा लागतो. योगाची जी काय 8 अंग सांगितली, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, ज्ञानोबारांनी सगळी अंग आता इथे सांगितलेली आहेत. म्हणजे सगळा योगच इथे सांगितलेला आहे. मग आता हे यम नियम म्हणजे काय याचं चिंतन आहे, लक्षात घ्या. आपल्याला चिंतन विस्ताराने करायचं म्हटलं तरी करू शकतो आपण कितीक वेळा हे चिंतन केलं आहे. यम म्हणजे जो आपल्याला न्यायला येतो तो नाही बरं का. आपल्याला तोच यम माहिती आहे, शेवटी येणारा तो यम नाही घ्यायचा. इथे यम सांगितलेले आहेत शास्त्राने. यम म्हणजे आपला लोकांशी व्यवहार कसा असला पाहिजे, ज्याला योग करायचा आहे त्याला यम सांगितले. आणि आपल्या शरीरात व्यवहार कसा असला पाहिजे त्याला नियम असं म्हटलं आहे. शरीर संबंधाने ज्या गोष्टी शिकायच्या, पहिल्यांदा करायच्या, ते नियम आहेत. आणि लोकांच्या संबंधाने व्यवहार, योगी म्हटल्यानंतर त्याचा लोकांसंबंधाने व्यवहारसुद्धा चांगला पाहिजे, त्याला यम असं म्हटलेलं आहे. ते यम सांगितलेले आहेत किती? 5. आणि नियम सांगितले 5. नाथ महाराजांनी तर 12 सांगितलेले आहेत यम. कोणते कोणते यम? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. कारण आता ध्यान करायचं आहे. ध्यान करायचं असेल तर पहिले हे यम सांगितले. त्या माणसाच्या जीवनामध्ये यम पाहिजे, म्हणजे लोकांशी त्याचा व्यवहार असा पाहिजे तर आपलं मन स्थिर होतं बरं का. अहिंसा असली पाहिजे. तो जर हिंसा करायला लागला, एखाद्या प्राण्याला मारलं, कोणाशी भांडून आला, कोणावर रागवला, दुःख दिलं आणि आल्यानंतर ध्यान करायला बसला, हो, एखाद्याची हिंसा करून आला बाहेर आणि लगेच आलेल्या देवळात गेला आणि ध्यान करायला लागला, त्याला ध्यान लागेल का? ध्यान लागेल का? त्याच्या डोळ्यासमोर ते मारलेलं येईल का भांडलेलं येईल? हो, भांडलेलं येईल, मारलेलं येईल. त्यामुळं पहिल्यांदा ज्याला ध्यान करायचं असेल त्याच्याकडे अहिंसा पाहिजे. हो, आता अहिंसा म्हणजे काय आपण अनेक वेळा व्याख्या येतो.
सामान्य आयुष्याची व्याख्या, ज्ञानोबरांच्या 80ची व्याख्या काय? जगाच्या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे राहटणे ते आयुष्ये रूपजान. सगळ्या जगाच्या कल्याणाकरता ज्ञानोबरांनी, आपण मागे चिंतन करून आलो आहे, सगळ्यांची अहिंसा खोडून काढली. लोक ज्ञानोबराय म्हणतात अहिंसा अहिंसा म्हणायचं आणि गाळून पाणी प्यायचं. अहो ते कपड्यात अडकून किती जीव मरतात त्याचा विचार करता का? इकडे एका प्राण्याला वाचवायचं म्हणून तिकडून एखाद्या झाडाचं औषध मागवायचं, पण त्या झाडाचं औषध काढताना झाडाला किती दुःख होतं. कसली आली हिंसा? अहिंसा. तुमची अहिंसा नाही, हिंसाच आहे असं म्हणतात. ज्ञानोबरांची हिंसा कशी आहे? हो, जगाच्या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे, सगळ्या जगाला सुख व्हावं म्हणून शरीर वाचा मन राहटणे ते अहिंसे रूपानं, ती खरी अहिंसा आहे. म्हणून पहिली अहिंसा आहे, नंतर सत्य असं म्हटलेलं. ही अहिंसा जर आपल्या जीवनामध्ये प्रतिष्ठापित झाली, अहिंसा प्रतिष्ठायाम अहिंसा प्रतिष्ठायाम योगसूत्रामध्ये सूत्र आलं, अहिंसेमध्ये प्रतिष्ठा झाली तर वैरत्याग, आपोआप आपल्याविषयी सगळ्यांच्या मनामध्ये वैराचा त्याग होतो. म्हणजे क्रूर जरी प्राणी असले, वैर करणारे जरी प्राणी असले, पण ज्या मनुष्याच्या जीवनात अहिंसेची प्रतिष्ठापना झाली, 12 वर्ष ज्याने अहिंसेचं पालन केलं, त्याच्या जीवनामध्ये हे सगळे प्राणी आले तर ते वैरत्याग करून टाकतात. रामायणामध्ये आलं आहे, भगवान प्रभू रामचंद्र वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात गेले. तर वाल्मिकी ऋषीच्या आश्रमात भगवान प्रभू रामचंद्रांनी पाहिलं गायी आणि वाघ एकाच तळ्यात पाणी पितात. आश्चर्य वाटलं. लक्ष्मणजी म्हणायला लागले, कसं काही शक्य आहे? गायी आणि वाघ एका तळ्यात पाणी कशी काय प्यायला लागले? भगवान प्रभू रामचंद्र म्हणतात, हे त्यांचं महत्त्व नाही, स्थानाचं महत्त्व नाही, हे वाल्मिकी ऋषीचं महत्त्व आहे. वाल्मिकी ऋषींच्या जीवनात अहिंसेची प्रतिष्ठापना एवढी झालेली आहे की त्यांच्या सहवासात गेलेला प्राणी आपलं वैर विसरून जातो. चित्त शुद्ध तरी तुकोबराय सांगतात, शत्रुमित्र होती व्याघ्रही न खाती सर्पतया. अहिंसेत प्रतिष्ठापना झाली. दुसरा नियम आहे पुढचा आणखीन. आता हे सगळे मला नियम सांगायचे आहेत, योगसूत्र मुद्दा मी पाहून आलो आहे. तो नियम काय? आता यम म्हणजे काय? त्या यमाची प्रतिष्ठापना आपल्या जीवनात झाली तर काय काय फल प्राप्त होतं? नियम म्हणजे काय? ते नियम कोणते कोणते? त्या नियमाची प्रतिष्ठापना झाली तर काय काय फल प्राप्त होतं? हे यम नियम सांगू आपण, कारण योगाचाच अध्याय आहे. नंतर मग आसन म्हणजे काय? आसन, आपण जर आसन स्थिर केलं तर काय काय लाभ होतो? नंतर प्राणायाम म्हणजे काय? प्राणायाम केला तर काय काय लाभ होतो? नंतर प्रत्याहार म्हणजे काय? प्रत्याहार केल्यावर काय काय लाभ होतो? आणि मग प्रत्याहार झाल्यावर ध्यान म्हणजे काय? ध्यान केल्यावर काय काय लाभ होतो? धारणा, ध्यान आणि मग समाधी. ज्ञानोबरांनी सांगितलं आहे. याचा विचार आपल्याला करायचा आहे, पण तो पुढील प्रवचनामध्ये होईल.